विदर्भात नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं. मात्र चंद्रपूर जिल्हा जर त्यामध्ये बघितला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी मागे पडल्याचं चित्र पाहायला मिळते आणि त्यावरून सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचे चर्चा सुरू झालेल्या आहे. आपल्यासोबत आशिष देशमुख आहे. भाऊ, काय सांगाल? विदर्भातील अनेक जिल्ह्यात चांगलं यश मिळालं पण चंद्रपूरमध्ये नाही मिळालं आणि त्यामुळे तुमचे जे वरिष्ठ नेते आहेत सुधीर मुनगंटीवार नाराज. नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबर आहे. नक्कीच भूतो न भविष्यती असं यश नगर परिषदा व नगरपालिकांमध्ये नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे. होऊ शकतं चंद्रपूरला काही कारणास्तव तिथे कमी जास्ती निकाल भारतीय जनता पार्टीला लागले असतील, पण नक्कीच होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुधीर भाऊंना आश्वस्त केलं आहे की संपूर्णतः पक्षाकडून पूर्ण ताकद ही दिली जाईल आणि मला खात्री आहे की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि भाजपाच निवडून येईल. तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जरी असं ताकद दिली जाईल असं सांगितलं जात असलं तरी पण सुधीर भाऊंचे काही दिवसातले जे वक्तव्य आहे ते जर बघितले तर कोणाचंही पद परमनंटली नसतं, मुख्यमंत्रीपद परमनंट नसतं, अशा प्रकारचे जे वक्तव्य हे कुठेतरी खडसेंच्या मार्गावर घेऊन चाललं. नाही, नक्कीच पहा, सुधीर भाऊ नाथा भाऊंच्या मार्गावर चालले आहेत का असे प्रश्न निर्माण करणारे काही वक्तव्य सुधीर भाऊंच्याकडून होत आहेत. देवाभाऊंची अशी बिलकुलही इच्छा नाही आणि म्हणून देवाभाऊंवर सुधीर भाऊंनी श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं आहे. त्यामधून मार्ग निघल. त्यांच्या असलेली सिनियरिटी, त्यांचा असलेला अनुभव पाहता पक्षाचे उच्चस्त हे त्यांच्यावर लवकरच मेहर नजर ठेवतील अशा सदिच्छा आमच्या सगळ्यांच्या आहे. एकंदर जर बघितलं तर पहिल्या दिवशीपासून पराजय झाल्यानंतर चंद्रपुरात ज्याप्रमाणे वक्तव्य आलं की सुधीर भाऊंचं, त्यानंतर जे वातावरण निर्माण झालं त्यात कुठेतरी काँग्रेसला बळ देणारं ते त्या ठिकाणी ठरलं. आणि काँग्रेस बघा कुठंही लोकांच्या मनामध्ये राहिली नाही आहे. काय जे चंद्रपुरात झालं त्याच्यातून चिंतन करून मार्ग काढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे. नक्कीच देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, ती नगरपालिका नगरपंचायतीतली असो, महानगरपालिका क्षेत्रातली असो, ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रातली असो, ही भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे. देवाभाऊंनी केलेल्या विकासाच्या कामाच्या मागे आहे आणि अविरत सातत्याने विकासाकडे गती घेणारं नेतृत्व म्हणून देवाभाऊ आपल्या सर्वांना माहिती आहेत, जनतेला माहिती आहेत. भारतीय जनता पार्टीच एक नंबरचा पक्ष हा सर्व जिल्ह्यांमध्ये आलेला आपल्याला दिसेल. भाऊ, एक प्रश्न आहे की सुधीर मुनगंटीवार हे वरिष्ठ नेते आहे, अभ्यासू नेते आहे, पण पक्षाबद्दल त्यांचे जे वक्तव्य आता येताना दिसते आहे ते काय येत असावे असं नाही. आता त्यांच्या मनामध्ये काय आहे काय नाही आहे हे मी काही सांगण्याजोगा नक्कीच त्यांच्या एवढा सिनियर नाही आहे, पण नाथा भाऊंच्या मार्गावर सुधीर भाऊ चालले आहेत का असे प्रश्न ह्या वक्तव्यांच्या माध्यमातून निघत आहेत. देवाभाऊ ह्या सर्व संदर्भामध्ये नक्कीच मार्ग काढतील आणि सुधीर भाऊंनी देवाभाऊंवर श्रद्धा व सबुरी ठेवणं हे त्यानिमित्ताने अतिशय गरजेचं आहे. आज ते मुंबईला गेले, आज काही नेत्यांना भेटणार आहे असं त्यांनी. नाही, स्वाभाविकरित्या वरिष्ठ नेते सुधीर भाऊ राहिले आहेत. सर्व पक्षाचे उच्चस्त मंडळी त्यांना सन्मान करतात. त्यांच्याशी बोलून झालेल्या निवडणुकीची कारण मीमांसा असेल, चिंतन असेल आणि त्याच्यातून काय मार्ग निघू शकतो या सर्व संदर्भामध्ये तोडगा निघाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सुधीर भाऊ आता नाताभाऊच्या मार्गावर चालले का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत असल्याचं जे आहे ते बोललं जात आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.